जालना जिल्ह्यात येत असलेल्या मंठा तालुक्यात तळणी येथून जवळच असलेल्या शिरपूर या लहानशा गावातील माजी सरपंच व गावकऱ्यांनी गावाच्या विकास कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच पंचायत समितीकडे वारंवार आपल्या तक्रारीची निवेदने सादर केली आहेत। गावातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी आतापर्यंत 93 निवेदने व तक्रारी शासन दरबारी सादर केल्याचे समजते। परंतु यातील एकाही तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली नाही। त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी स्थानिक सरपंच शिवाजीराव थोरवे यांच्या मार्गदर्शनात जालना जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली। त्यामुळे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी जालन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी भेट देऊन पाहणी केली। या प्रसंगी त्यांनी गावातील सरकारी दवाखाना, पाण्याची टाकी, रस्ते, वीज व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी केली। शाळा पाहत असताना शाळेचे मुख्याध्यापक पवार यांना विचारपूस करत एकूण शिक्षक किती, विद्यार्थ्यांची पटसंख्या किती व उपस्थित किती हे विचारले। वर्गखोल्या नादुरुस्त असल्याने 3च वर्गात 159 पैकी 134 विद्यार्थी बसविले होते व शाळेत अंधार असल्याने शाळा व अंगणवाडीला 15% खर्च दिला असताना शाळेत विद्यार्थ्यांना बेंच व लाईटची व्यवस्था करण्याच्या सूचना सरपंच व ग्रामसेवकांना दिल्या। यावेळी ग्रामस्थ येथील सरपंच शिवाजी थोरवे व समस्त ग्रामस्थांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावामध्ये विविध योजनांची कामे सुरू करून गावाचा विकास साधला जाणार असल्याचे या प्रसंगी बोलताना सांगितले। MCN न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे, जालना।